नमस्कार, मी ज्ञानदा कदम. तयारी 10वीची मध्ये आपल्या सर्वांचं स्वागत. गेल्या आठवड्याभरापासून विविध विषयांवरती आपण तज्ज्ञ शिक्षकांचं मार्गदर्शन घेतोय. 10वीच्या विद्यार्थ्यांची परीक्षा अगदी जवळ आलेली आहे आणि शेवटच्या क्षणी रिव्हिजन कशी करायची, अभ्यास कसा करायचा, कोणते असे तुमच्या प्रश्नपत्रिकेतले प्रश्न आहेत की जे तुम्हाला अधिकाधिक मार्क मिळवून देऊ शकतात, त्यांच्यावर फोकस कसा ठेवायचा, या सगळ्या संदर्भात आठवड्याभरापासून मार्गदर्शनपर एक प्रकारे हा वर्गच आपला सुरू आहे. आज आपण पुन्हा एकदा इंग्रजी विषयाबद्दल बोलणार आहोत आणि तुम्हाला मार्गदर्शन करण्यासाठी DJ हायस्कूल जोगेश्वरीचे सचिन म्हात्रे सर आज आपल्या स्टुडिओमध्ये आलेले आहेत आणि तुम्ही सुद्धा या कार्यक्रमात सहभागी होऊ शकता, तुमचे प्रश्न विचारू शकता. त्यासाठी आमचा टेलिफोन क्रमांक आहे 66160219 66160219. तर इंग्रजी विषयासंदर्भात तुमचे काही प्रश्न असतील तर ते फोन करून नक्की विचारा. आपण आपल्या चर्चेला सुरुवात करूया. सर, आपलं स्वागत आहे. नमस्कार. इंग्रजी विषय म्हटलं की आपण लोअर लेवल इंग्लिशबद्दल बोलतोय. मराठी माध्यमाच्या मुलांना जे इंग्रजी असतं, तर आता अवघे काही दिवस शिल्लक असताना मुलांनी अभ्यास कसा करायचा, आणि या चार्टवरती तुम्ही बरंच काही लिहिलेलं आहे व्हाईट बोर्डवरती, तर ते एक्सप्लेन कसं कराल? मी ते चार्टवर सुरुवात केलेलं आहे. वेल बिगन इज हाफ डन. वेल बिगन इज हाफ डन म्हणजेच काय, एक चांगली सुरुवात म्हणजे अर्ध जिंकल्यासारखं असतं. जसं तुमची आयडेंटिटी, ॲज सून ॲज वी टर्न युअर फर्स्ट पेज वी कॅन आयडेंटिफाय युअर आयडेंटिटी. पहिला प्रश्न जो इथे आपल्याला दिसतोय, लँग्वेज स्टडी, हे 20 मार्कासाठी आहे. मित्रांनो, आपल्याला अभ्यास करताना लक्षात ठेवायचं की पहिलं पासिंग लेवल आपल्याला कव्हर करायचे. मग पासिंग लेवल कव्हर करायचे असेल तर लँग्वेज स्टडी हा हमखास यश मिळवून देणारा मार्ग आहे. लँग्वेज स्टडी, मॅडम, या लँग्वेज स्टडीमधले जे 20 मार्क आहेत, हे 20 मार्क तुम्हाला हक्काचे आहेत. तुम्ही जर पाहिलं त्यातला ए पार्ट, हा ए पार्ट अत्यंत इझी आहे. सुरुवात अगदी होते मिसिंग लेटर्स. मिसिंग लेटर्स ही सहज, आता स्टार्ट शब्द आहे, ST, ए मिसिंग आहे तर RT आपण ॲड करू शकतो. त्याच्यानंतर येतात अल्फाबेटिकल ऑर्डर्स. अल्फाबेटिकल ऑर्डर सहज जमते. त्याच्या आधी आपल्याला एक येतो कॉपी द सेंटेन्स. आता कॉपी द सेंटेन्स हा अत्यंत इझी प्रकार आहे. मग कॉपी द सेंटेन्स तुम्ही कसे करू शकता? याच्यासाठी सगळ्यात महत्त्वाचं म्हणजेच काय की तुम्हाला आपल्याला जे दिलेलं वाक्य आहे ते तुम्हाला कसं करायचं आहे ते. मॅडम, थोडंसं याच्यामध्ये कॉपी द सेंटेन्समध्ये तुम्हाला सांगू इच्छितो की आपल्याला, आम्ही चंद्रपूर जिल्ह्याचा दौरा केला त्यावेळेला आम्हाला जाणवलं की मुलांना जर कॉपी नीट करता येत नाही. मी कॉपी करण्यासाठी त्यांच्यासाठी हा प्रश्न त्याच्यामध्ये इन्व्हॉल्व केला आहे. म्हणजे लँग्वेज स्टडीमध्ये हा प्रश्न सगळ्यात महत्त्वाचा आहे. तर याच्या संदर्भात आपण काही मुलांना जर प्रश्न असेल तर विचारू शकता. जसे नक्की कॉपी द सेंटेन्स म्हणजे ते वाक्य पाहूनच ते वाक्य लिहायचं आहे. हां, त्याच्यानंतर तुम्ही टेक्स्च्युअल पॅसेज लिहिलेला आहे, पोएट्री लिहिलेला आहे आणि नॉन टेक्स्च्युअल पॅसेज लिहिलं आहे. खरं तर आता मुलांकडे तसा कमी वेळ शिल्लक राहिलेला आहे आणि कमीत कमी वेळामध्ये तुम्ही जास्तीत जास्त अभ्यास करून किंवा अधिकाधिक मार्क कसे मिळवाल आणि त्या दृष्टिकोनातनं असे कोणते महत्त्वाचे धडे आहेत, कोणते महत्त्वाचे प्रश्न आहेत, त्या संदर्भात आपण सरांशी बातचीत पुन्हा एकदा सुरू ठेवूयात. टेक्स्च्युअल पॅसेज नावाचा एक विषय तुम्ही इथे मेन्शन केलेला आहे. तर टेक्स्च्युअल पॅसेज 20 मार्कांसाठी आहे, तर याची तयारी मुलांनी कशी करायची? टेक्स्च्युअल पॅसेजमध्ये सगळ्यात महत्त्वाचं म्हणजेच काय, त्या पॅसेजचं आकलन झालं पाहिजे. जसं थोडासा मध्ये एक टेक्स्च्युअल पॅसेजच्या संदर्भातलं जसं त्याची एक सिक्वेन्स येते की जसं लँग्वेज स्टडी ह्याच्या नंतर आपल्याला हा टेक्स्च्युअल पॅसेज टाकला, हा पूर्वापार पद्धतीत टेक्स्च्युअल पॅसेज आलेले आहेत. पण लँग्वेज स्टडी हे जे आधी पहिल्यांदा जे नमूद केलं याच्यामध्ये स्पष्ट जे काही मुद्दे सांगितले की आता थोडासा की ते पुन्हा मी ते का रिवाईज करतोय की आपल्याला इंग्रजी भाषेमध्ये नेमक्या अडचणी काय येतात. तर आपलं वॉकॅब्युलरी चांगलं नाही. वी कॅन स्पीक मराठी व्हेरी वेल बिकॉज वी हॅव अ रिच वॉकॅब्युलरी, बट अनफॉर्च्युनेटली वी डोंट हॅव द रिच वॉकॅब्युलरी ॲज वेल ॲज द ग्रामर. हे जे काही ग्रामर आणि वॉकॅब्युलरी हे जर चांगलं असेल तर आपला तिसरा मुद्दा म्हणजे कॉन्फिडन्स लेवल बूस्टअप होते. जशी आपण एक 2020ची मॅच खेळतो त्याच्यामध्ये ज्याला पहिल्या 10 ओव्हर चांगल्या खेळून काढल्या तर आपल्याला पुढचा प्रकार इझी जातो. तसं लँग्वेज स्टडीमधले जे पहिले जे 20 मार्क आहेत याच्यामधले 16 मार्क डिफिकल्ट आहेत आणि या 16 मार्काच्या मधले आपल्याला वाटतं की जे 16 मार्कांच्या मध्ये 4 मार्क पुढचे डिफिकल्ट आहे पण 16 मार्क इझी आहेत. मग याच्यामधले जी क्रम येतो आपण सहज एखादा मिसिंग वर्ड तिथे भरू शकतो. त्याच्यानंतर आपण त्याच्यानंतर येणारं कॉपी द सेंटेन्स करू शकतो. बघा, हे जे तुमचे हक्काचे मिळणारे मार्क आहेत, कारण जर हे 20पैकी 20 मिळाले तर त्याचा पुढचा प्रवास तुमचा इझी असतो. की एक एक सिक्वेन्स बघा की पाठ्येतर होतं. आता जसं मॅडमनी सांगितलं, आता टेक्स्च्युअल पॅसेजवर आपल्याला जायचं आहे, पण त्या टेक्स्च्युअल पॅसेजच्या आधी की जर आपण टेक्स्च्युअल पॅसेजमध्ये आपल्याला काय आढळतं तर इंग्लिश वर्ड्स कठीण आढळतात, त्यामुळे त्याची लिंकिंग येत नाही. मग सगळ्यात महत्त्वाचं म्हणजेच काय की आपण जो काही नवीन अभ्यासक्रमाचा पॅटर्न आहे
की त्याच्यामध्ये पहिलं वॉर्मिंग अप आहे, त्याच्यानंतर चिटचॅट ऍक्टिव्हिटी दिल्यात, ऍक्च्युअल लेसन येतो. हा जो ऍक्च्युअल लेसन करत असताना या ऍक्च्युअल लेसन मध्ये नेमकं काय असतं की ते इंग्लिश वर्ड्स हे कठीण जातात. मित्रांनो, बरं, ते इंग्रजी शब्द सर मुलांना जनरली म्हणजे मराठी माध्यमाची मुलं आहेत त्यांना इंग्रजी शब्दांची अडचण येते. तर ही शब्दसंपदा वाढवण्यासाठी म्हणजे आता खूप कमी वेळ आहे खरं तर, पण तरीही इथले मार्क घालवायचे नसतील मुलांना तर ती शब्दसंपदा मुलं कशी वाढवू शकतात आता? आता ह्या ज्या उरलेल्या दिवसामध्ये शब्दसंपदा वाढवण्यासाठी तुम्ही करू शकता की तुमच्याकडे 14 लेसन्स हे प्रोज लेसन्स आहेत आणि 8 तुमच्या पोएट्री आहेत. तुम्ही प्रत्येक लेसन वाचायला घ्या एक रिव्हिजन म्हणून, आणि त्याला तुमच्या लक्षात येत असेल की तो जो धडा वाचताना डिफिकल्ट वर्ड्स येतो तो तुम्ही अंडरलाईन करा. त्याच्यानंतर मार्जिन वर्ड पहा. मार्जिन वर्डमध्ये त्याचा इंग्लिश मिनिंग दिलेलं आहे. मित्रांनो, हा शब्द तुम्हाला सिनॉनिम्स म्हणून वापरता येईल. म्हणजे आता जसं प्रश्न मॅडमनी सांगितलं की व्हॉकॅब्युलरी वाढवायची आहे. एकदा शब्दसंपदा वाढली की त्यासाठी प्रथम तुम्ही प्रत्येक धड्यातले कठीण शब्द काढा. आता ह्या उरलेल्या 40-42 दिवसामध्ये तुम्हाला फारसे कठीण आढळणार नाहीत. मग जो शब्द कठीण आढळेल तो पेन्सिलने अंडरलाईन करा, त्याचं इंग्लिश वर्ड आणि त्याचं इंग्लिश मिनिंग काढा. त्याचबरोबर त्याचं एक मिनिंगफुल वाक्य तयार करायचा प्रयत्न करा. कारण लँग्वेज स्टडी सदरामध्ये की आपल्याला मिनिंगफुल सेंटेन्स ज्याला आपण जसं एक क्लॉज अनालिसिस करतो आपण, त्याच्यामध्ये शेवटचा बी पार्टमध्ये एक प्रकार येतो की अर्ध वाक्य दिलंय आणि पुढे तुम्हाला कम्प्लीट वाक्य करायचं आहे. जसं आय सॉ द लेटेस्ट मूवी, पुढे तुम्हाला कम्प्लीट करायचं आहे विच वॉज रिलीज ॲट द लास्ट वीक. आता हा जो काही प्रकार करायचा हा तुम्हाला जर धडाचं आकलन व्यवस्थित झालं तर तुम्हाला सहज कळू शकतो. पोएट्रीमध्ये अनेकदा अशी मुलांची अडचण पाहायला मिळते की कळत नाही कविता, म्हणजे मराठीतली कळते पण इंग्रजीमधली कळत नाही किंवा शब्दांचे अर्थ लागत नाही. पुन्हा आपण व्होकॅब्युलरीच्याच मुद्द्यावरती येतो. तर त्या कवितांचा अभ्यास कसा करायचा आणि जी प्रश्नपत्रिकेतली कविता आहे ती कशी वाचायची जेणेकरून ती पटकन समजू शकेल? असं म्हणतात की जे न देखे रवी ते देखे कवी. कवितेमध्ये बिटवीन द लाईन्स काय लिहिलं ते नेमकं कळलं पाहिजे. कवितेचं जर स्वरूप पाहिलं तर 5 मार्काची एक स्टॅन्झा येणार नाही, 10 मार्काचं ॲप्रिसिएशन आहे. या ॲप्रिसिएशनमध्ये कवितेचं सगळं, आता तुम्ही आपण परीक्षेच्या दृष्टीने पाहूया. आपण जर परीक्षेच्या दृष्टीने पाहिलं तर कवितेचा अभ्यास करताना की आपल्याला जर जे 10 मुद्दे ॲप्रिसिएशनचे दिलेत, टायटल हे आम्ही तुम्हाला रेडीमेड देणार आहोत. टायटल आणि नेम ऑफ द पोएट हे तुम्हाला रेडीमेड तिथे मिळेल. म्हणजे 2 मार्क तुमच्या हक्काचे झाले. हे 2 मार्क तुम्ही तिथे तुमच्या पॉकेटमध्ये तुम्हाला मिळालेत. आता उरले काय 8 मार्काचा प्रश्न. तुम्ही जर पाहिलं तर राईम स्कीम हा जगातला सगळ्यात सोपा प्रकार आहे. हा जर राईम स्कीमचा एक हक्काचा मार्क येतो. फेवरेट लाईन्स, तुमची जी फेवरेट लाईन्स आहे ही तुम्ही सहज नमूद करू शकता. फक्त एक आहे, त्याला जर तुम्हाला लाईन आयडेंटिफाय केली तर आम्ही मार्क देऊ, पण त्याला जर ती लाईन का आवडली हे जर जस्टिफिकेशन दिलं तर ते अधिक चांगलं होईल. आणि शेवटचं व्हाय आय लाईक द पोएम, व्हाय आय डोंट लाईक द पोएम. मग त्याच्यामध्ये तुम्ही त्याचं प्रत्येक वेळेला ही पोएम मला आवडली, ती का आवडली त्याचं, याच्यासाठी तुम्ही एक 8 फुलस्केप बनवा आणि प्रत्येकाचे कवितेचं पूर्ण 10 टॅब्युलर फॉर्म तयार करा. तुम्ही मगाशी उल्लेख केलात की मुलांना ना व्यक्त होणं थोडंसं अवघड जातं इंग्रजीमधनं. मराठीत आपण अगदी पटकन होतो, लिहितोही अगदी खूप छान पद्धतीनं, पण इंग्रजीची ती समस्या असतेच, म्हणजे त्याला काही वेगवेगळी कारणं आहेत. तर अशा वेळेला जेव्हा मुलं पेपर लिहितात, म्हणजे पोएट्रीमध्ये आता स्वमत द्यायचे किंवा टेक्स्च्युअल पॅसेजमध्ये एखादं स्वमत द्यायचं आहे, तर आता मुलांनी त्याचा सराव कसा करायला पाहिजे? म्हणजे बोलायला पाहिजे, त्यांची मतं व्यक्त करायला हवीत, का लिहून अधिकाधिक सराव करणं अपेक्षित आहे मुलांनी? टेक्स्च्युअल पॅसेजमध्ये जो 2 मार्काचा प्रश्न पर्सनल रिस्पॉन्स येतो किंवा कवितांमध्ये ज्याला स्वमत मांडतात, त्याला प्रथम एक लक्षात ठेवायचं की त्याच्या 2 गोष्टी असतात. एक क्लोज एंडेड क्वेश्चन्स आणि ओपन एंडेड क्वेश्चन्स. क्लोज एंडेड क्वेश्चन्स म्हणजे काय की ते ऑलरेडी जे आतमध्ये आहेत पॅसेजच्या, आणि ओपन एंडेड म्हणजेच काय की तुम्ही यू आर ओपन टू राईट एनिथिंग. फक्त त्याच्यामध्ये एक लक्षात ठेवलं पाहिजे की त्याची मार्किंग स्कीम तुम्ही जर पाहिलं की तर पर्सनल रिस्पॉन्सची मार्किंग स्कीम 1 मार्क हा कंटेंटला आहे, पण तो कंटेंट इट शुड बी रिलिव्हंट, तो त्याला समर्पक संबंधित असावा, आणि 1 मार्क आहे ग्रॅमॅटिकल करेक्टनेसचा. आता हा जो पेपर अगदी गडचिरोलीपासून ते मुंबई म्हणजे अगदी महाराष्ट्रात सगळीकडे येणार आहे. मग अशा वेळेला त्याने किमान त्याचा अटेम्प्ट केला असेल तरी आम्ही त्याला मार्क देणार आहोत. मग त्यासाठी 2 गोष्टी लक्षात ठेवायच्या आहेत की पहिली गोष्ट म्हणजे काय, रिलिव्हंट कंटेंट मजकूर तिथे, आणि त्याला व्यतिरिक्त ग्रॅमॅटिकल करेक्टनेस. ह्याला मी थोडंसं ॲड करतो. एक प्रश्न तुम्हाला सांगतो की डू यू बिलीव्ह इन सुपरस्टिशन? इफ येस व्हाय, इफ नो व्हाय. तर त्याचं अपेक्षा आहे की पहिल्यांदा प्रश्न येस नो टाईप विचारलाय, त्याचं उत्तर दे येस आय डू. मग त्याचं जस्टिफिकेशन दे, पण ते रिलिव्हंट असावं.
मग आय बिलीव्ह इन सुपरस्टिशन, आय डोंट बिलीव्ह इन सुपरस्टिशन बिकॉज सुपरस्टिशन हॅज नो सायंटिफिक बेस, दे आर जस्ट rumors. And today we are living in the scientific age, computer age, so superstitions are the obstacles in the progress of our country. म्हणजे किमान अपेक्षा आहे ते 3 ते 4 ओळी लिहायच्या आणि ते फ्री आहेत, ते ती लिहू शकतात, तुम्ही वाढवा त्याच्यामध्ये. फक्त एक आहे, प्लीज 8 ते 9 ओळी लिहू नका, कारण स्पेसिफिक राहा. या स्पेसिफिकमध्ये जसं मागच्या भागामध्ये तुम्ही पाहिलं असेल की त्याच्यामधले काही सिक्वेन्स सांगितलं की ते उत्तर लॉजिकल थिंकिंग वापरा आणि त्याला जस्टिफिकेशन म्हणजे उत्तराला तुमचं की जस्टिफिकेशन द्या. दॅट इज इम्पॉर्टंट. नॉन टेक्स्च्युअल पॅसेज म्हणजे मुलांना भीती वाटण्याचा हा एक आणखी मोठा प्रकार की नॉन टेक्स्च्युअल म्हटल्यावरतीच आधी एक तर त्यांना भीती वाटते आणि त्यातून तो परिच्छेद येणार आहे अख्खा जो समजून घ्यायचा आणि मग त्याची उत्तर लिहायची. त्याचा सराव कसा करायचा आता? नॉन टेक्स्च्युअल पॅसेजसाठी एक सजेशन करेन की नाऊ यू आर फेसिंग लोअर लेवल इंग्लिश. नेक्स्ट इयर आयदर यू गो फॉर द सायन्स, कॉमर्स, आर्ट्स, एनी फॅकल्टी, यू हॅव टू फेस ओनली वन लँग्वेज, दॅट इज हायर लेवल इंग्लिश. आता हायर लेवल इंग्लिशला जाल त्याला मी एक साधं सांगेन की पूर्वापार करत आलो की एक वर्तमानपत्र विकत घ्या. त्या वर्तमानपत्रामधल्या बातम्या महत्त्वाच्या आहेत, पण त्याची स्ट्रक्चर्स कशी केलेत ते, कारण बरेच पॅसेज हे वर्तमानपत्रातून घेतले गेलेत, अपठित उतारे. आणि यासाठी काय करा की ते वर्तमानपत्रातलं एखादं छोटंसं कात्रण तुम्ही कापून घ्या, त्यातले जे डिफिकल्ट वर्ड्स आहेत त्याचे इंग्लिश मिनिंग, मराठी मिनिंग काढा. अशा तर्फे तुमची शब्दसंपदा वाढवा. बाकीचे जे टेक्निक्स आहेत की नॉन टेक्स्च्युअलचे ते ॲज इट ए टेक्स्च्युअल सारखे आहेत. पहिल्यांदा तुम्हाला क्वेश्चन्स वाचायचे. क्वेश्चन्स वाचलं की तुमचं टार्गेट फिक्स होते की हे एवढं एवढं आम्हाला करायचं आहे. त्यानंतर स्किमिंग आणि स्कॅनिंग, तो पॅसेज एकदा वाचून घ्या. स्किमिंग म्हणजे काय, त्याच्यावर ठळक मुद्द्यांकडे ओझरती नजर करा, ते थोडं फास्ट करा. मग स्कॅनिंग करताना एक एक मुद्दा बारकाईने बघा, म्हणजे प्रत्येक शब्दाची लिंक तुम्हाला कळली पाहिजे की या शब्दाचा दुसऱ्या शब्दाशी लिंकिंग काय, कारण हा नॉन टेक्स्च्युअल आहे, यू आर नॉट फॅमिलियर विथ दॅट टेक्स्ट. मग अशा वेळेला ती लिंकिंग केलं की त्याच्यानंतर ती उत्तरं ती लोकेट करा. फक्त एक काळजी घ्या, बोर्डाच्या पेपरला प्रश्नपत्रिकेवर काही खाणाखुणा करू नका. त्या जर खाणाखुणा केल्या तर इट विल बी कन्सिडर ॲज अ कॉपी, कारण मुलांना बरीचशी सवय असते की ब्रॅकेट करतात, अंडरलाईन करतात. प्लीज डोंट डू दॅट. आणि त्याच्यानंतर शेवटचा प्रश्न आपण जसं आता डिस्कस केलं पर्सनल ओपिनियनवर, की त्याच्यामध्ये यू आर फ्री टू राईट एनिथिंग ओव्हर दॅट. फक्त लॉजिकल थिंकिंग आणि त्याचं जस्टिफिकेशन बरोबर करा. गौरी बुद्धिसागर आपल्याशी बोलतेय नंदुरबारवरनं. हाय गौरी, काय प्रश्न आहे? एक्सपांड द थीम हा क्वेश्चन कसा सॉल्व्ह करायचा मॅडम? एक्सपांड द थीम, ह्या एक्सपांड द थीममध्ये मोस्टली तुम्हाला प्रोवर्ब येतील, एखादी म्हण येईल आणि त्या म्हणीचं जस्टिफिकेशन करायचं आहे. त्यासाठी पहिल्यांदा तुम्ही तयारी अशी करा की किमान 25 तरी म्हणी लिहून काढा आणि त्यांचं आता एखादं उदाहरण देतो. कट युअर कोट अकॉर्डिंग टू युअर क्लॉथ, अंथरूण पाहून पाय पसरावे. अ बॅड वर्कमॅन ऑलवेज कॉल्स विथ हिज टूल्स, नाचता येईना अंगण वाकडे. आता ही एकदा एक्सपांड द थीममधली एकदा ती थीम कळली की त्याच्यानंतर त्याचं एक्सप्लेनेशन आपण अनेक उदाहरणं देऊन करू शकतो. हेल्थ इज वेल्थ आलं तर आरोग्य संपत्ती आहे. प्रथम आपल्याला त्याचा मराठी अर्थ ज्या भाषेत तुम्ही लिहिता तो अर्थ समजणं अपेक्षित आहे. आणि त्याच्यामध्ये सगळ्यात महत्त्वाची म्हणजे कसं असते की ती जी थीम दिलेली असते ती कोड लँग्वेजमध्ये आहे. कोड लँग्वेज म्हणजेच काय की ती सांकेतिक भाषा ती आपल्याला डिकोड करायची, म्हणजेच काय ती सोप्या भाषेत करून घ्यायची. एकदा ती डिकोड केली की त्याला आपण प्रश्नांच्या ती डिकोड लँग्वेज एकदा सिंपल झाली की मग आपण त्याला अनेक उदाहरणं देऊन इलिस्ट्रेशन देऊन ती मोठी करू शकतो. आणि त्याला मार्किंग स्कीम आपण पाहतो आणि त्या पद्धतीने ती थीम फुलवत जायची. आणि ती थीम फुलवली की तुमच्या लक्षात येईल की या प्रकारे आपण एक्सपांड करतो म्हणजेच काय की ती थीम मोठ्या प्रकारे एक्सपांड म्हणजे वाढवतोय आपण, आणि त्यासाठी अनेक दाखले देण्याची आवश्यकता आहे. शंतनू पुढचा प्रश्न विचारतोय मुंबईवरनं, ऐरोलीतनं. शंतनू बोल, काय प्रश्न आहे? सर गुड आफ्टरनून. मला क्रिटिकल अप्रिशिएशन मध्ये डाऊट होता की आपल्याला त्यावर पॅराग्राफ फॉर्म मध्ये लिहायचं आहे की त्यामध्ये दिलेलं त्या फॉर्म मध्ये लिहायचं आहे? अच्छा, कुठला प्रश्न? क्रिटिकल अप्रिसिएशन पॅराग्राफ मध्ये लिहायचं का तिथे जो फॉर्म अपेक्षित आहे त्याच फॉर्म मध्ये? मला वाटतं तुम्ही जरा पोएटिक ॲप्रिसिएशन बद्दल बोलते, कवितांच्या संदर्भातलं. त्याच्यामध्ये लोअर लेवलची जी मुलं आहेत यांनी टॅब्युलर फॉर्ममध्येच द्यायचं आहे. म्हणजे जसा तुम्हाला पोएट म्हणजे टायटल पासून ते शेवटच्या व्हाय आय डोंट लाईक ऑर डिसलाईक द पोएम त्याच्यामध्ये पहिल्यांदा लिहिलं टायटल, मग त्याच्या कवितेचं नाव डॅश करून, त्याच्यानंतर पोएट त्याचं नाव, अशा टॅब्युलर फॉर्ममध्ये देणं अपेक्षित आहे. कारण हायर लेवलमध्ये पॅसेजमध्ये करू शकता, पण लोअर लेवलसाठी मात्र टॅब्युलर फॉर्ममध्ये लिहायचं आहे.
जिग्नेशा सोनावणे आपल्याला पुढचा प्रश्न विचारते नंदुरबारवरनं. जिग्नेशा बोल, तुझा प्रश्न विचारशील. समरी रायटिंग कशी कराल ते विचारायचं होतं. नॉन टेक्स्च्युअल पॅराग्राफ असतो त्याची समरी कसं लिहायचं. अच्छा, समरी राईट. समरी रायटिंगमध्ये सगळ्यात महत्त्वाचं म्हणजेच काय की समरीमधलं जिस्ट, आता तुला मराठीत सांगतो की त्याचं सार शोधून काढायचं. एखादा आपण चित्रपट पाहायला जातो, त्याला चित्रपट पाहताना आपण काय करतो की ते आल्यानंतर समजा सांगितलं की स्टोरी मला सांग, तर स्टोरी सांगताना अगदी अथपासून की टायटलपासून सांगत नाही, आपण त्यातल्या ठळक घटना आपण नमूद करतो. तसं समरी रायटिंगमधली पहिली गोष्ट म्हणजे त्याचं टायटल द्यायचं आहे. त्याच्यानंतर प्रमुख घटनांचं संकलीकरण करायचं आहे की ह्या प्रमुख घटना आहेत. त्याच्यामधली एक गोष्ट आवर्जून लक्षात ठेवा की जे इंटॉरोगेटिव्ह क्वेश्चन आहेत, एक्सक्लेमेटरी आहेत, त्याच्यामध्ये ते सगळा भाग काढून टाकायचा. आणि कुठलं नो रिपिटेशन ऑफ लाईन्स, म्हणजे थोडक्यात काय की त्याच्यामध्ये एक मिसकन्सेप्शन्स आहे की 18 ओळीचा पॅसेज 6 मध्ये करायचा नाही, इथे 1/3 करायचं नाही. इथे आपल्याला काय करायचं आहे की त्या समरी, त्या पूर्ण नॉन टेक्स्च्युअल पॅसेजचं सार म्हणजे त्या महत्त्वाचा सारांश घ्यायचा आहे. पहिली गोष्ट टायटल, महत्त्वाच्या गोष्टींचं संकलीकरण आणि कुठलेही क्वेश्चन मार्क, एक्सक्लेमेशन मार्क या गोष्टी टाळायच्या आणि अगदी समर्पक स्वरूपात ती सारांश लिहायचा. सार म्हणजे जिस त्याचे एकत्र करून तो सादर करायचा. पुढचा फोन आपण घेऊयात. पुढचा फोन आपल्याला जालन्यावरून आलेला आहे. शुभम खरात आपल्याला प्रश्न विचारतोय. शुभम बोल, काय प्रश्न आहे? शुभमशी आपला संपर्क तुटलेला आहे. शिवानी आपल्यासोबत आहे. शिवानी बोल, तुझा प्रश्न विचारशील. शिवानी, माझा आवाज पोहोचतोय तुझ्यापर्यंत? बहुधा शिवानीपर्यंतही आपला आवाज पोहोचू शकत नाहीये. बऱ्याचदा असं होतं की आपण मुलांच्या आता भाषिक कौशल्याबद्दल बोलत होतो. तर आता मुलं जास्तीत जास्त जे लिहितात ते मोबाईलवरती लिहितात किंवा मोबाईलवरती टाईप करतात. इंग्रजीच्या बाबतीत बोलायचं झालं तर तोही कुठेतरी एक धोका. म्हणजे तुम्हालाही पेपर तपासताना ते जाणवतं की ते मोबाईलच्या भाषेतले शॉर्ट फॉर्म्स मुलं लिहितात? बऱ्याचदा जाणवते तसं. ते काय करतात की एवढे बिझी असतात की ओके नाही, नुसता के लिहितात, येस पण नाही तर नुसता एस लिहितात. मित्रांनो, ही जी काही मोबाईल लँग्वेज आहे, ही जी काही शॉर्ट फॉर्म्स आहेत, हे परीक्षेला चालणारे नाही आहेत. त्याच्यामुळे काय होत असतं ते की तुमच्या व्हॉट्सअप आणि त्या लेवलला ठीक आहेत, पण इथे तुम्ही पूर्णच लिहिणं अपेक्षित आहे. तुम्ही ग्रेट लिहिताना सुद्धा GR लिहितात आणि 8 काढतात, ग्रेट. तर असं अपेक्षित नाही. GREAT ग्रेट. त्याच्यानंतर जर उद्गारवाचक चिन्ह असेल तर ते. सो प्लीज डोंट यूज मोबाईल लँग्वेज इन युअर ऍक्टिव्हिटी शीट. त्याच्यात जर लिहिलंस तर तुमचे नक्की मार्क ते लोक कापतील. तर त्यासाठी प्लीज डोंट यूज मोबाईल लँग्वेज. पुढचा फोन आपण घेऊयात. पुढचा प्रश्न आपल्याला मयूर विचारतोय. मयूर बोल, काय प्रश्न आहे तुझा? हॅलो, इन्फॉर्मेशन ट्रान्सफर कशी सॉल्व्ह करावी? सर, मयूर, तुझा प्रश्न होता की इन्फॉर्मेशन ट्रान्सफरची तयारी कशी करायची. इन्फॉर्मेशन ट्रान्सफर या प्रकारामध्ये नॉन व्हर्बल टू व्हर्बल आणि व्हर्बल टू नॉन व्हर्बल हे 2 प्रकार असतात. त्यातला एक आपल्याला सोडवायचं आहे. प्रथम आपल्या लक्षात आहे की नॉन व्हर्बल म्हणजेच काय. हे जे ग्राफिक्स असतात चित्र स्वरूपात, टी डायग्रॅम, पाय चार्ट, क्लासिफिकेशन, हे झाले नॉन व्हर्बल. आणि त्याचं व्हर्बल म्हणजे शाब्दिक स्वरूपात आपण जसा पॅसेज तयार करतो तसं करायचं आहे. त्याच्यात वाईस वर्सा कसं आहे की पॅसेज दिलाय त्याचा तुम्हाला नॉन व्हर्बलमध्ये रूपांतर करायचं. यासाठी काय करायचं आहे, यासाठी प्रथम त्या पॅसेजमधल्या महत्त्वाच्या गोष्टी शोधून काढायच्यात. म्हणजे आपल्याला की समजा आता तुला व्हर्बल एक गोष्ट दिली आहे की सगळे तेलांचे प्रकार दिलेत आणि त्या व्हर्बलवरून तुला नॉन व्हर्बल बनवायचे. मग तो ट्री डायग्रॅम बनवताना टाइप्स ऑफ ऑइल्स, मग कुठली मुख्य ऑइल्स कुठली होती, ही 2 होती. मग त्याची उत्पत्ती कोणापासून झाले होते, त्यांच्यापासून काय बनवलं जातं, ह्या ट्री डायग्रॅम त्याच्यामध्ये तू एक्सप्लेन करत जातोस. याच्याच वाईस वर्सा दुसरी गोष्ट म्हणजेच काय की दिलेली गोष्ट आहे तू एक्सपांड करू शकतोस. पुढचा फोन आपण घेऊयात. आर्य दिवाण आपल्याशी बोलतोय पंढरपूरवरनं. आर्य बोल, तुझा प्रश्न विचारशील. गुड आफ्टरनून सर. माझा प्रश्न असा आहे की जो शेवटचा क्वेश्चन आहे ट्रान्सलेशनचा, त्यामध्ये त्या वाक्याचा आहे असं मराठी ट्रान्सलेशन करायचं का त्याच्याशी रिलेटेड प्रोवर्ब लिहायची? अच्छा, ट्रान्सलेशनचा जो प्रश्न आहे तर ते आहे तसं ट्रान्सलेशन करायचं का आणखी काही अपेक्षित आहे मुलांना? नाही. ट्रान्सलेशन हा प्रकार द्विभाषिक कौशल्य तुमचं विकसित करण्यासाठी दिलेले आहेत. कारण पूर्वापार कसं असं आहे की 2 शब्द आहेत की त्याचं इंग्रजी शब्दाचं मराठी भाषांतर आहे, 2 इंग्रजी वाक्य आहे त्याचं मराठी भाषांतर. पण फर्स्ट टाइम इथे त्याने द्विभाषिक कौशल्य विकसित करण्यासाठी की तुमचं जे काही मराठी शब्द आहे
मराठी वाक्य आहे त्याचं इंग्लिशमध्ये रूपांतर करायला दिलंय. मग तुला जे वाक्य दिलेलं असेल त्याचंच ऍक्च्युअल इंग्लिश मिनिंग करायचंय की त्याचं इंग्लिशमध्ये ट्रान्सफॉर्मेशन करायचंय. अच्छा. बाकी त्याच्यामध्ये ऍडिशनल काय नाही लिहायचंय की जे वाक्य आहे त्याचं ट्रान्सफॉर्मेशन इंग्लिशमध्ये करायचंय. पुढचा फोन आपण घेऊयात. विकास जगताप आपल्याशी बोलतोय संगमनेरवरनं. विकास, बोल, प्रश्न विचारशील. Hello. Hello, myself assistant teacher of Siddharth Nath High School, Sangamner, district Ahmednagar. ओके सर, बोला. I asked one question. Why the format of letter writing has changed? लेटर रायटिंगचा फॉर्मॅट का बदललाय नेमका? लेटर रायटिंगचा फॉर्मॅट सर एवढाच बदललाय. देर इज अ ओनली स्लाइड चेंज इज देअर. देर इज अ ओनली ब्लॉक फॉर्मॅट इज देअर. Instead of the right side, we used to write address at the right side. Instead of that, now we are writing address on the left side. Left alignment is there. बाकी ब्लॉक फॉर्मॅटमध्ये काय केलं की तुम्ही सेंडर ॲड्रेस दिला की त्याच्यामध्ये एक ओळ सोडायची आहे. मग ॲड्रेस ऑफ द ॲड्रेस किंवा रिसिपियंट ॲड्रेस असेल, सब्जेक्ट असेल, मग बॉडी ऑफ द लेटरमध्ये सुद्धा ते प्रत्येक ते वैशिष्ट्यपूर्णरित्या दिसावं. राहिला प्रॉब्लेम तुम्ही म्हटलं का बदलला, तो एक प्रशासकीय प्रश्न झाला. पण इथे जे दिलेला आहे त्याच्यामध्ये फक्त लेफ्ट अलाइनमेंट करायचंय आणि ते काय फारसं कठीण नाहीये. जे पूर्वापार होतं तेच करायचंय, फक्त एक एक लाईन सोडायची आणि डेफिनेटली यू विल डू दॅट, नथिंग एल्स. पुढचा प्रश्न आपण घेऊयात. सार्थकचा फोन आला आपल्याला अंबरनाथवरनं. सार्थक, बोल, तुझा प्रश्न विचारशील. सार्थकचा फोन कट झालेला आहे. असं आहे की आता अगदी शेवटचे काही दिवस मुलांच्या हातात राहिल्यात. भाषेचा अभ्यास म्हटला की तो खूप भारंभार अभ्यास असतो, म्हणजे इतर विषयांचा खूप स्पेसिफिक अभ्यास असतो. पण भाषेचा जितका करू तितका कमी आहे. तर मुलांनी आता मेन फोकस कोणत्या कोणत्या गोष्टींकडे करायचा की जेणेकरून चांगले मार्क मिळतील किंवा स्कोरिंग आपण सेक्शन्स म्हणतो तसं. स्कोरिंग सेक्शनसाठी हे जे आम्ही नमूद केले पहिले जे 4 प्रश्न आहेत, ह्या 4 प्रश्नांवर स्ट्रेस करा. तुम्ही जर पाहिलं तर पहिले अगदी फास्टमध्ये पाहिलं तर 1 ते 16 मार्क, हे जे 16 मार्क हे तुम्हाला हमखास मिळण्यासारखे क्वेश्चन 1A मधले तुम्ही पाहिलं की त्याच्यामध्ये तुम्हाला फारसा डोक्याला त्रास नाही करायचा आहे. त्याच्यामध्ये तुम्हाला अडतं कुठे, तर त्यासाठी मी आवर्जून तुम्हाला सांगेल की त्याच्यामधला जो काही एक मोठा शब्द दिलाय त्यातले तुम्हाला पिकआउट शब्द करायचे. तुम्हाला 4 शब्द काढायला सांगितलेत, तिथे इन्स्ट्रक्शन वाचा. त्या इन्स्ट्रक्शन वाचलं की त्याच्यामध्ये 3 अक्षरांचा मिळून शब्द बनवायचा आहे. ते 16 मार्क, याची खूप तयारी करा लँग्वेज स्टडीची, ते तुम्हाला हमखास मिळवून देते. प्रेफिक्स सफिक्सची तयारी करा. त्याच्यानंतर टेक्स्च्युअल पॅसेजमध्ये की पहिले A1 A2 हे तुम्हाला हमखास येणारे आहेत की त्याची उत्तरं तिथेच दिलेली आहेत. त्याच्यानंतर ॲप्रिसिएशन ऑफ पोएम, जसं आम्ही आता नमूद केलं की घरातूनच तुम्ही 5 ते 6 मार्क घेऊन जाताय. आणि त्याच्यानंतरचा जो काही येतो नॉन टेक्स्च्युअल सुद्धा इझी जमते. रायटिंग स्किलसाठी मात्र सराव पूर्ण अपेक्षित आहे. प्रत्येक रायटिंग स्किल प्रकाराचे किमान 5-5 तरी असेल. सर, असं आहे की मुलांच्या मनात इंग्रजी ह्याची एक वेगळीच भीती बसलेली असते वेगवेगळ्या कारणांमुळे. पण ती घालवून, ती भीती दूर करून, ती भीती दूर सारून जितका आत्मविश्वासानं मुलं पेपर लिहितील तितकं खरं तर चांगलं आहे. आज तुम्ही आलात आणि खूप उत्तम मार्गदर्शन केलं. बऱ्याचशा शंकांचं निरसन केलं. अगदी लास्ट मिनिट रिव्हिजन कशी करायची त्याच्या खूप छान टिप्स दिल्यात. त्याबद्दल आपले मनापासून आभार. सो फ्रेंड्स, डू इट युअर बेस्ट, गॉड विल डू द रेस्ट.